नंद बाबांच्या घरी अक्रूरजींचं आगत स्वागत होतं, खानपान होतं, बऱ्याच गोष्टी होऊन जातात. आणि अक्रूरजी आता नंद बाबांना यशोदा मातेला समजून सांगतात की मी कन्हैयाला घेऊन जातो, माझ्या जबाबदारीवर घेऊन जातो आणि मामाजीला भेट घेऊन येतो. यशोदा म्हणते, अहो अनेक संकट आहेत हो माझ्या लेकरावर, अनेक संकट आहेत. जसं तो जन्माला आला ना त्या दिवसापासून ते आताच्या प्रत्येक क्षणापर्यंत माझ्या कन्हैयावर संकटाचं वादळ घोंघावतंय प्रत्येक वेळेस. मी माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून दूर नाही होऊ देणार. नंद बाबा म्हणतात, अगं ते आपल्या भल्याचा निर्णय घेतात, तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला काय समजत नाही. तुम्हाला समजतंय का अक्रूरजी या ठिकाणी कशासाठी आले ते? अक्रूरजी म्हणतात, अहो वहिनी तसं काही मनामध्ये विचार आणू नका, कन्हैयाला परत आणण्याची जबाबदारी माझी असेल. आणि आता जड अंतःकरणाने माता यशोदेने अक्रूरजींना होकार दिलेला आहे. जड अंतःकरणाने जसं अक्रूरजी निघाले ना, तसं त्या अक्रूरजींच्या त्या रथाच्या समोर त्या सगळ्या गवळणी एकत्र झालेल्या आहेत. सगळ्या गवळणी एकत्र झाल्यात आणि त्या गवळणी त्या अक्रूरजींना त्या शिव्या देऊ लागल्या आणि त्या अक्रूरजींना म्हणू लागल्या, अक्रूरा तुझं नाव असे अक्रूर, ए अक्रूरा तुझं नाव अक्रूर आहे, तुझं मातीने दिदले नाम अक्रूर, पण तू असाशी खरोखर क्रूर. तर क्रूर आहेस, आमच्या कृष्णाला घेऊन चाललाय. आता या गवळणी त्या नंद बाबांना यशोदेला शिव्या घालू लागला, ए नंद बाबा यशोदे, तुमच्याकडनं जर कृष्ण सांभाळला होत नसेल ना तर आम्ही आमच्या कृष्णाला सांभाळू, परंतु आम्ही आमच्या कृष्णाला नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार. अक्रूरजींनी कन्हैयाला सांगितलं, म्हटलं यांना काहीतरी समजून सांगा. कन्हैयानी त्या गवळणींचा हात हातामध्ये घेतला आणि त्यांना एक वचन द्यायचं म्हणून देऊन टाकलं की म्हटलं काळजी करू नका, मी नक्की तुम्हाला भेटायला येतो. गवळणी तर कशा तरी बाजूला झाल्या